श्रोते हो नमस्कार। मी डॉक्टर प्रियांका एम देसाई, आयुर्वेदिक ब्युटी आणि हेअर केअर एक्सपर्ट। तर आजचा आपला टॉपिक आहे आयुर्वेदिक हेअर पॅक। तर 5 प्रकारचे हेअर पॅक आपण आज पाहणार आहोत। त्यापैकी पहिला आहे दही हेअर पॅक, दुसरा आहे मेथीदाणे हेअर पॅक, तिसरा आहे आवळा हेअर पॅक, चौथा आहे कढीपत्ता हेअर पॅक आणि पाचवा आहे एलोवेरा हेअर पॅक। तर क्रमाने आपण पाहत जाऊ। त्यापैकी पहिला आहे दही हेअर पॅक। तर दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, तसेच प्रोटीन ही दह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असते, म्हणून केसांसाठी प्रोटीन हे अत्यंत गरजेचे असते। तसेच दह्यामध्ये व्हिटॅमिन B2, व्हिटॅमिन B12 असते, तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम ही असते। दही या केसांसाठी अत्यंत उपयुक्त आहे। तसेच या हेअर पॅकमध्ये आपण दह्यासोबत अंड्याचाही वापर करणार आहोत, त्यामुळे अंड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असते। प्रोटीन हे केसांसाठी अत्यंत गरजेचे असते। तसेच केसांना ड्रायनेस कमी येण्यासाठी किंवा केस मजबूत होण्यासाठी, केसांचा थिकनेस वाढण्यासाठी अंड्याचा उपयोग होतो। तर हा दही आणि अंड्याचा हेअर पॅक कसा बनवायचा ते आपण पाहू। तर एका बाउलमध्ये तुम्ही 2 कप दही घ्यायचा आहे, त्यानंतर 2 अंडी त्यामध्ये फोडून घालायची आहेत। तर हा दही आणि अंडी चांगली फेटायची आहेत आणि हा हेअर पॅक स्काल्पला तसेच रूटपासून टिपपर्यंत पूर्णतः लावून घ्यायचा आहे हेअरला आणि 1 तास तसाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण हेअर वॉश करायचा आहे। हा हेअर पॅक लावल्याने डॅन्ड्रफ केसातील कमी होतो, स्काल्पमधले इचिंग कमी होते, तसेच फ्रिझीनेस केसाचा कमी होतो। ज्यांचे केस डिहायड्रेट झालेले आहेत त्यांना मॉइश्चर मिळते, केसांना शाईन येते, केस स्ट्रॉंग होतात। पण प्रत्येक हेअर पॅक लावण्या अगोदर आदल्या दिवशी हेअर ऑइलिंग हे महत्त्वाचे असते, कारण हेअर ऑइलिंग केल्याने तिथले ब्लड सर्क्युलेशन सुधारते। म्हणजेच हेअर ऑइलिंग करताना तुम्ही सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचा आहे। कोकोनट ऑइल कोमट करून घेऊन त्यामध्ये तुम्ही व्हिटॅमिन ईची कॅप्सूल मिक्स करायची आणि त्याने केसाला मसाज करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा पॅक लावायचा आहे। तर अशा पद्धतीने हा दही आणि अंड्याचा हेअर पॅक लावल्यानंतर तुम्हाला अतिशय उपयोग होईल। नक्कीच तुमच्या केसामध्ये फरक जाणवेल। त्यानंतर बऱ्याच जणांना शंका असते की मला दही लावले की सर्दी होते, खोकला होतो, दही चालत नाही। तर त्यांच्यासाठी आपण नुसतं अंड्याचं हेअर पॅक करू शकतो, म्हणजे दही सोडून नुसतं अंडा आणि कोकोनट ऑइल मिक्स करून किंवा दही आणि ॲलोवेरा जेल मिक्स करून तोही हेअर पॅक लावू शकतो। त्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न असतो की मला अंड चालत नाही, मला वास येतो, किंवा व्हेजिटेरियन लोकांना केसांनाही अंड चालत नाही। तर त्यामध्ये तुम्ही नुसता दह्याचा हेअर पॅक लावला तरी चालेल, किंवा दह्यामध्ये मिक्स करून अजून काही गोष्टी आहेत त्या मी पुढे सांगणारच आहे, तोही हेअर पॅक तुम्ही लावू शकता। त्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न असतो की मला दही चालत नाही आणि अंडाही चालत नाही। तर त्यांच्यासाठी जो हेअर पॅक आहे तो 2 नंबरचा म्हणजेच मेथीदाणे हेअर पॅक म्हणजेच फेन्युग्रीक सीड्स हा हेअर पॅक लावायचा असतो। तर त्यामध्ये मेथीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आणि आयर्न असतात। प्रोटीन असतं ते केसांच्या वाढीसाठी अत्यंत गरजेचं असतं। तसेच केसांना हायड्रेशन मिळण्यासाठीही मेथीदाण्याचा उपयोग होतो। केसांचे जे हेअर शाफ्ट असतात ते स्ट्रॉंग बनण्यासाठीही मेथीदाण्याचा उपयोग होतो। कंडिशनिंग प्रॉपर्टीज या मेथीदाण्यामध्ये असतात, त्यामुळे केसांचा ड्रायनेस, फ्रिझीनेस कमी होतो। तर अशा या मेथीदाण्याचा हेअर पॅक कसा बनवायचा ते आज आपण पाहू। तर प्रथम एका बाउलमध्ये अर्धा कप मेथीदाणे घ्यायचे आहेत। ते रात्रभर 2 कप पाणी त्यामध्ये घालून भिजत ठेवायचे आहेत। सकाळी उठल्यानंतर जो गोल्डन कलरचं पाणी येईल ते बाजूला काढायचं आहे आणि ते एका स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आहे। त्याचा उपयोग आपण हेअर टोनर म्हणून करणार आहोत, म्हणजेच हेअर वॉशच्या अगोदर त्या स्प्रे बॉटलने आपल्या हेअरवरती स्प्रे करायचा आहे 1 तास किंवा अर्धा तास अगोदर। आणि त्यानंतर जे फेन्युग्रीक सीड्स म्हणजे मेथीदाणे शिल्लक असतील त्यामध्ये ते पातेल्यात घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये परत 2 कप पाणी ॲड करायचे आहे आणि त्याचा चांगली उकळी मारायची आहे। त्याला ते कुठेपर्यंत उकळी मारायची की फेन्युग्रीक सीड्स म्हणजेच मेथीदाणे हे हाताने सहजपणे फुटतील एवढे उकळायचं आहे ते पाणी। आणि ते उकळल्यानंतर हाताने फुटतील तेव्हा गॅस बंद करायचा आहे आणि जे वरचं पाणी असतं त्याचा आपण कंडिशनर म्हणून वापर करायचा आहे, त्यासाठी ते बाजूला ठेवायचं आहे। आणि जे फेन्युग्रीक सीड्स असतील
त्या मेथीच्या दाण्यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे। पहिले थंड होऊ द्यायचं, मग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि चांगली फाईन अशी पेस्ट बनवायची आहे। आणि त्यामध्ये तुम्ही जास्वंदाची 4-5 फुलेही टाकू शकता किंवा पानेही याचाही वापर करू शकता, कारण जास्वंद म्हणजे हिबिस्कस हेही अत्यंत महत्त्वाचं आहे केसांसाठी। तसेच त्यामध्ये तुम्ही व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल ॲड करू शकता किंवा कोकोनट ऑइल ही 2 ते 3 चमचे मॉइश्चर मिळण्यासाठी ॲड करू शकता। तर अशा प्रकारे त्याची फाईन पेस्ट बनवून स्काल्पला तसेच रूटपासून टिपपर्यंत तुम्ही सर्व केसांना हे हेअर पॅक लावायचं आहे। त्यानंतर हेअर वॉश 1 तासांनी करायचं आहे। त्यामध्ये आपण जे बाजूला काढून ठेवलेलं हेअर कंडिशनर आहे मेथी दाण्यांपासून बनवलेलं ते यूज करायचं आहे। तर अशा प्रकारे इथे मेथी दाण्यापासून आपण हेअर टोनर, हेअर कंडिशनर आणि हेअर मास्क म्हणजेच हेअर पॅक असं बनवलं आहे। त्याचा अत्यंत उपयोग केसांना होतो। त्यानंतर याचा तिसरा जो हेअर पॅक आहे तो आहे आवळा हेअर पॅक। तर आवळा हा शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे, तसेच केसासाठी अत्यंत उपयुक्त आहे। त्यामध्ये व्हिटॅमिन सी असते। व्हिटॅमिन सी हे केसांच्या वाढीसाठी तसेच केस मजबूत होण्यासाठी, न तुटता स्ट्रॉंग होण्यासाठी व्हिटॅमिन सी ची गरज असते। तर आवळा पावडर ही मार्केटमध्ये सहज अवेलेबल असते, ती आणायची आहे। त्यातले 2 चमचे आवळा पावडर घ्यायची आहे, त्यामध्ये 1 कप दही ॲड करायचं आहे आणि तो हेअर पॅक स्काल्पला तसेच रूटपासून हेअरला छान पद्धतीने लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 1 तासाने हेअर वॉश करायचं आहे। आणि अजून एक सांगायचं होतं की ह्या हेअर पॅकमध्ये मॉइश्चर मिळण्यासाठी तुम्ही 2 ते 3 चमचे ऑलिव्ह ऑइल किंवा कोकोनट ऑइल मिक्स करू शकता, कारण आवळा पावडर ही ड्राय असते, त्यामुळे मॉइश्चर मिळण्यासाठी आपण हे ॲड करू शकतो। त्यानंतर चौथा हेअर पॅक आहे कढीपत्ता हेअर पॅक। तर कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन बी, सी असते, तसेच प्रोटीनही भरपूर प्रमाणात असते। अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी या कढीपत्त्यामध्ये असतात, त्यामुळे केसांना मॉइश्चर मिळते। तसेच डेड हेअर फॉलिकल रिमूव्ह करण्यासाठी कढीपत्ता काम करते, त्यामुळे कढीपत्त्याची चटणी आपण आहारामध्ये घेऊ शकतो। तर कढीपत्त्याचा पॅक कसा बनवायचा आहे ते पाहू। कढीपत्ता पावडर ही बाजारामध्ये अवेलेबल असते, तरीही आपल्याला घरी बनवायची असेल तर आपण कढीपत्ता उन्हामध्ये वाळवायचा आहे आणि त्याची फाईन अशी पावडर मिक्सरमध्ये बारीक करायची आहे आणि 2 चमचे कढीपत्त्याची पावडर आणि त्यामध्ये 1 कप दही ॲड करायचं आहे आणि त्याचा हेअर पॅक हा रूटपासून टिपपर्यंत छान पद्धतीने लावायचा आहे आणि 1 तासानंतर हेअर वॉश करायचा आहे। हा झाला 4 नंबरचा कढीपत्ता हेअर पॅक। त्यानंतर 5वा आहे ॲलोवेरा हेअर पॅक। तर ॲलोवेरा म्हणजे कोरफड ही प्रत्येकाला प्रचलित असणारी औषधी वनस्पती आहे। तर ॲलोवेराचा उपयोग केसांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। ॲलोवेरामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि व्हिटॅमिन ई असते, तसेच व्हिटॅमिन B12 आणि फॉलिक ॲसिड हे ॲलोवेराच्या जेलमध्ये असते। तर अशी कोरफड ही औषधी वनस्पतीचे प्लांट हे प्रत्येकाच्या घरी असायलाच हवे, कारण ते आपल्या स्किनसाठी तसेच आरोग्यासाठी आणि केसांसाठी अत्यंत उपयुक्त आहे। तर अशा ह्या ॲलोवेराचा हेअर पॅक कसा बनवायचा ते आज आपण पाहू। तर प्रथम ॲलोवेराच्या प्लांटचे एक भाग काढून आणायचा आणि त्याचं जेल काढायचं आहे। जेल काढल्यानंतर मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आणि ती जी पेस्ट किंवा जे जेल येईल ते ॲलोवेरा जेल पूर्ण केसांना रूटपासून टिपपर्यंत छान पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 1 तासाने तुम्ही हेअर वॉश करायचं आहे। तर अशा पद्धतीने 5 प्रकारचे आपण आयुर्वेदिक हेअर पॅक आज पाहिले। तर तुम्हाला यापैकी कोणता हेअर पॅक आवडला ते कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा। तसेच हे हेअर पॅक सोडून तुम्ही अजून कोणता हेअर पॅक यूज करत असाल तेही मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा, ते ऐकायला मला नक्की आवडेल। तोपर्यंत रजा घेते, धन्यवाद।